मध्ये मला तेच ऐकायची तुमची इंग्लिश. माय इंग्लिश व्हेरी बॅड बट आय एम ट्राईंग टू से व्हेरी गुड इंग्लिश माय. दिस इज अ पाथ रिपब्लिक. मला एक सांगा ना, तुम्ही मध्ये का थांबले ना करंजी घाटात? तिथं माझी एक होती, मला भीती वाटत होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सकाळीपासून नाही का मी आता आज सकाळी लवकर उठलोय, पाठच उठलोय आज पाठ 5ला. थोडं फ्रेश वाटलं सकाळी आणि आंघोळ वगैरे केली. सकाळ म्हणजे 7 वाजता आंघोळ केली बरं का. सकाळ नाही गेली एवढ्या लवकर, 7 वाजता आंघोळ केली. आणि आज माझं मन झालं म्हणजे नाही का, आज जरा थोडंसं बाहेर फिरायला जावं, व्लॉग बनावं म्हटलं. थोडंसं आपल्या यूट्यूब चॅनलवर थोडं कन्सिस्टंट राहावं, रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायला चालू केलेत. आणि सोबत आज राहणारे मयूर भाऊ तर तुम्हाला माहिती आहे, आपले पाठीमागचे जेवढे काही व्हिडिओमध्ये होते ते मयूर भाऊ आपले. वाईल्ड अँगल सेट करायला पाहिजे होता ना, तेच चुकलं जरा थोडंसं माझं. ॲक्च्युली ना आपला ब्लॉगिंगचा सेटअप नाही मित्रांनो, जे आहे ते सगळं केलं आहे मी कसं तरी येडावाकडा सेटअप. म्हणजे नाही का, चेनच्या कवरमध्ये ट्रायपॉड अडकवला आहे आणि सुरू केली ब्लॉगिंग. आपल्या गाडीचं मीटर बंद आहे. गणपती बंद झालं, थोडासा कलर गेला आहे गणपती बाप्पांचा. जुनी गाडी. भाऊंनो, आपण आलोय आता मयूर भाऊच्या घरी. मोबाईल घेऊन आलो. मला वाटलं मोबाईल घरी विसरला. आम्ही जरा चष्मा वगैरे लावतो, तर थोडासा लुक दाखवतो आपला, आहे की नाही. आणि आपली छोटीशी बॅग, इथून पुढे ब्लॉगिंग करताना नाही ना ते छोटी बॅग वापरायची. मयूर भाऊला आता आहे ना फोन करतो मी. आता आलो मित्रांनो पंपावर. आपण इथं पेट्रोल टाकणार आहे. 300 रुपयाचं बसून लय झालं. जाकर वापस जाएंगे. जाकर आएंगे वापस 300 रुपये में 70 किलोमीटर आहेत. आणि मस्तपैकी आपली 2 व्हीलर आणि आपले मयूर भाऊ असा विषय आहे आजचा. मस्तपैकी आज कसं काय माझ्या डोक्यात आलं की नाही, आज जायचं मस्तपैकी दर्शन करायचं. आता दुपारचे वाजलेत राईट 1:45 आणि मयूर भाऊने 12 वाजता आंघोळ केली. मयूर भाऊला मी सकाळपासून 11 वाजल्यापासून फोन करतोय, भावा आंघोळ कर, जायचं आहे आपल्याला. पण भाऊ काय तयार व्हायचं नावच घ्यायला. मला सांगायचं राहिलं की नाही, सरप्राईज द्यायचं होतं. तर आज आपल्याला जायचं आहे मौंटा देवीला. हे मी आधी बोलायला पाहिजे होतं, पण मी आधी नंतर बोलून बसलोय आता ही गोष्ट. मी लय वेळेस आलो आहे मौंटा देवीला, पण गेल्या 2 वर्षापासून मी देवीला आलो नाही. तर हे बघा, हे पाथर्डी गाव. इथून किती किलोमीटर आहे? 5-10 किलोमीटर. इथून 5-10 किलोमीटर आहे. अजून दोन्हीकडून पण रस्ते येतं. या इकडनं पण जाता येते आणि इकडनं पण जाता येते. हा मला जरा जवळ वाटतो इकडचा रस्ता. पाथर्डी गाव बघा किती मार्केट आहे. पाथर्डीचं हे मार्केट तुम्ही बघू शकता. बघा फळावाले, परत इकडं लई दुकानं येतं, हार्डवेअरचे दुकानं येतं, बॅग वगैरे. हे मार्केट आहे, मेन मार्केट आहे पाथर्डीचं. हे बघा फळावाले साईडला. वाय यू ॲड तो इन एव्हरी वर्ड और एव्हरी सेंटेन्स. मराठीत बोला ना, मला इंग्लिश येत नाही. तर बोला ना इंग्लिशमध्ये, मला तेच तर ऐकायची तुमची इंग्लिश. माय इंग्लिश व्हेरी बॅड बट आय एम ट्राईंग टू से व्हेरी गुड इंग्लिश माय. दिस इज अ पाथ रिपब्लिक.
भावांनो माझी पण इंग्लिश काय भारी नाही आहे बरं का. पण मी आहे ना आता सध्या नाही का ते स्पोकन इंग्लिशचं ते शिकायचं म्हणजे क्लास चालू केलाय. क्लास म्हणजे घरच्या घरी मोबाईलमध्ये बघून नाही का ती तुटकी फुटकी का व्हायला बोलतोय ऐका नाही. प्रयत्नार्थी कमेंट करून सांगा रे भावांनो. सागर भाऊनी सांगितलं पण तुम्ही कमेंट करून सांगा उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे. ते बाय करतोय टाटा करतोय पहिलं गँग पाथर्डी गँग. तर मित्रांनो आपण आलोय आता माउंट देवीच्या थोडंसं अजून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर ही समोर तुम्हाला कमान दिसत असेल आणि या हॉटेलला आपण तर थोडंसं थांबलंय. मयूर भाऊने नॉनस्टॉप नगरवरून गाडी इथपर्यंत घेऊन आलेत. पुढं मध्ये थांबले पण नाही. एका ठिकाणी आम्हाला थांबायचं होतं त्या करंजे घाटामध्ये भेळ खायची होती पण मयूर भाऊ म्हणले की नाही आपल्याला डायरेक्ट जायचं येताना भेळ वगैरे खाऊ. पर संध्याकाळी येताना थंडी लागन त्याच्यामुळे म्हटलं की नाही नॉन स्टॉप जाऊ आणि मध्ये थांबलो नाही म्हणून आता इथं कामानीपाशी येऊन थांबलो आहे. जरा थोडंसं इथं नॉर्मल चहा वगैरे घेऊ एनर्जी ड्रिंक वगैरे काहीतरी घेऊ आणि मग आपण माउंट देवीकडे जाऊ पुढं दर्शन करायला. आणि समोर जी आहे ती कमान पहिले लई छोटी कमान होती आता भरपूर मोठी कमान झाली अशी. आणि हा जो रस्ता आहे तर हा रस्ता येतो आहे अहिल्यानगरवरून आणि इकडून हा रस्ता कुठं येतो आहे माहिती नाही. आणि इथून राईट साईडला माउंट देवीचं मंदिर आहे म्हणजे आत इकडून रस्ता जातो आतमध्ये. या हॉटेलवर बसलो आहे मयूर भाऊने स्टिंग सांगितली. ही एक स्टिंग मयूर भाऊची आणि ही स्टिंग माझी. मयूर भाऊ इकडे बघा ना मला एक सांगा ना तुम्ही मध्ये का थांबले नाही कुठं करंजी घाटात. ती तर माझी एक्स होती मला भीती वाटत होती. का बरं काय तुला तिने काय मैंने उसका दिल तोड़ दिया उसको छोड़ के फोड़ दिया तो फिर वो मेरे को मारेंगी नहीं क्या उधर पकड़ के. हे चुकीचं सांगते. भावांनो काय विषय माहिती आहे का. मी काय म्हटलं आधीमध्ये थांबून टाइमपास नको करायला डायरेक्ट मंदिरापर्यंत येऊ आणि इकडनंच विषय स्टार्ट करू. तसं तर सागर भाऊंचा विषय पहिलेच चालू झालेला आहे पण आता इथून खरा धिंगाणा माझं सुरू होणार आहे. त्यामुळं स्टार्ट टू एंड कंटिन्यू राहा आणि आवडला तर लाईक शेअर हाईप काय करायचं ते करा. सागर भाऊ आता काहीतरी करणार आहेत. मी फोडली हो माझी. मी ते चहा म्हणत होतो पण तुमचं काय ते स्टिंगवर जोर आहे काय माहिती. माणसाला कुठं बाहेर आणलं ना नुसतं खादाडायचं बघायचं कुठं काय भेटतंय का. सोनू रासरेचे मित्र आहेत आम्ही. आम्हाला तेवढंच पाहिजे फक्त खाते राहू. आता त्याची लगेच कमेंट येईन व्हिडिओवरती बघा काय मयूर भाऊ आमचं नाव घेतलंच ना शेवटी. 5 किलोमीटर पण अंतर नाही आहे 1-2-3 किलोमीटरचं अंतर असेल. मी मागाशी जे बोललो ना 5 किलोमीटर अंतर असेल तेवढं पण अंतर नाही 1-2-3 किलोमीटरचं अंतर आहे. आणि आता फार जवळ आलं आहे पण आम्ही प्रयत्न करणार आहे डायरेक्ट वर जायचा मंदिरापाशी. खाली कुठं मध्ये थांबणार नाही आहे. मंदिरापाशी गेलं का डायरेक्ट दर्शन करायचं. तर फायनली मित्रांनो आपण आलोय माउंट देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी आणि इथं आपली गाडी पार्क केली मस्तपैकी. त्या गर्दी नाही वगैरे नवरात्रीचं फुल गर्दी असते नवरात्रामध्ये. आणि आता दर्शन करायला चाललोय. हा तुम्ही मंदिराचा परिसर बघू शकताय बघा एक नंबर असा परिसर आहे आणि एवढं भारी वाटतंय. हे सगळं चेकिंगचं सध्या सगळं बंद आहे. या इथून अशा आतमध्ये एंट्री होती. भारी वाटतंय एक नंबर. जस्ट दर्शन होऊन बाहेर आलोय मस्तपैकी आणि तुम्हाला मंदिर दाखवते बघा. हे माउंट देवीचं मंदिर आहे आणि हा जो पार्किंग एरियामध्ये आम्ही थांबलो इथं 4 व्हीलरची पार्किंग आहे. जर तुम्ही कधी
खाली वरती येत असाल तर तुम्हाला खाली लोक भरपूर थांबवतील, पण डायरेक्ट गाडीवरती घेऊन येऊ शकता. तर रस्ता या साईडनी आहे, इकडनं गाडी आतमध्ये येते आणि तुम्ही इथं पार्किंग करू शकता आणि ही पार्किंग फ्री आहे. तर मित्रांनो, असा आपला आजचा प्रवास झाला आहे आणि आता मी तिसगावच्या पुढं आलो आहे आणि तिसगावच्या पुढं आम्ही एका हॉटेलवर थांबलो आहे. कारण पाठीमागं एकदा या हॉटेलला थांबलो होतो, मस्तपैकी जेवण दिलं तर या हॉटेलला आणि असं मस्त असा हाच टाईम झाला होता. नाही, त्यावेळेस जरा उशीर झाला होता, त्यावेळेस 8-9 वाजले होते. आता संध्याकाळच्या वाजलेत 6:45 आणि इथं आम्ही येऊन थांबलो आहे. मयूर भाऊ आतमध्ये गेल्यात, आल्या डायरेक्ट पळाले आतमध्ये बाथरूमला आणि मी इथं बाहेरच आहे अजून. तर आता जेवण करू मस्तपैकी, मग इथून पुढं निघू. काहीतरी स्पेशल काहीतरी सांगू. इथं स्पेशल नाही पण नॉर्मलच विषय, काहीतरी नॉर्मल सांगू. आम्हीच घ्यायचं आता कलर बघा ना भावांनो, आणि सुगंध पण तुझा एकदम भारी सुगंध येतो. तोंडाला आयुष्यपत खरंच सांगतो भाऊ, खरंच तोंडाला पाणी सुटलं माझ्या. कारण तर मित्रांनो, आपली शेवभाजी आलेली आहे आणि हीच जी भाजी होती जी ज्यावेळेस पहिल्यांदा मी या हॉटेलला खाल्ली होती, 1 नंबर अशी मी भाजी दिली ती. आणि त्याच्यामुळं आज म्हटलं की नाही, ह्याच हॉटेलला जेवायचं आपल्याला. मयूर भाऊ पण लय एक्सायटेड आहे. आता जेवण करू मस्तपैकी. आता रोट्या बी आल्यात, हे बघा रोट्या, 2 रोट्या बस, त्याच्याबरोबर मी काही खाणार नाही. फक्त बघू अरे तुम शुरू तो करो, फिर देखेंगे दो खाते हो की 200 खाते हो. बघू. भावानं गरमागरम जेव्हा चापोत्या रोट्या भाज्या येतात ना, माणूस म्हणतो 2 खाणार, पण त्या 2च्या ह्या कधी होतात ना ते कळत नाही. कचरा आहे शाळेत दिसले. हां, कचरा आहे. ओ, लेट्स ट्राय. इकडच्या साईडला तर आपल्या हातानेच भाजी घेऊन खाऊन बघायची आता आपण. यावेळेस कशी क्वालिटी भेटते बघूयात आपण. सेम तीच क्वालिटी, सोप्पं ते पलटीत मारून डायरेक्ट परफेक्ट. मस्तपैकी जेवण झालं. शेवभाजी सांगितली जशी तुम्ही बघितली. शेवभाजी थोडीशी खारट होती पण छान होती. आता मयूर भाऊ म्हणजे तू गाडी चालवायची. जेवल्यावर लय गारतंय, मला टेन्शन आलंय. गाडी या भावाने जर्किंग घातलंय, म्हणजे हे जर्किंगच एक प्रकारचं. भावानं याला स्वेटशर्ट म्हणतात. स्वेटशर्ट घातलं, याला ना स्वेटशर्ट म्हणतात. मला लय गार लागतंय. मयूर भाऊ जरा चावी. मयूर भाऊ चावी. नाही मयूर भाऊ नाही मयूर भाऊ प्लीज चावी. नाही. मला गार लागते. बघू आता ट्राय करू. जर जमलं गाडी चालवायला तर ठीक आहे, नाही तर मग मयूर भाऊ चालवते. एवढी थंडी होती रात्री, म्हटलं आता काय करणार. आता तिथून मग इथपर्यंत आलो. मयूर भाऊनीच शेवटी गाडी चालवली. मला काय जमलं नाही गाडी चालवायला, तर मयूर भाऊला म्हटलं भाऊ तुम्हीच गाडी चालवा, माझ्याकडनं शक्य नाही. तर मयूर भाऊनी गाडी चालवली. बिचारांनी काल दिवसभर गाडी चालवली, म्हणजे थोडीफार मी पण चालवली. 70% त्यांनी चालवली आणि 30% मी चालवली गाडी. तर घरी आलो, मयूर भाऊला पण घरी घेऊन आलो. ते मला मोबाईलची फुटेज घ्यायची होती. नंतर मग मयूर भाऊ घरी गेले. मग तसंच झोपलो मी आणि ब्लॉग एंड करायचंच विसरून गेलो. तर मग सकाळी उठलो. आता हा ब्लॉग म्हणजे हा व्हिडिओ बनवतोय आणि आता एडिटिंग करायला बसणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरायचं नाही आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या एक न्यू ब्लॉगमध्ये. धन्यवाद.